नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे साधारण आता 10-10:30 झालेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी संगमेश्वर तालुक्यामध्ये, निवळी माझं गाव. आणि आज मंडळी आहे बुधवार. तर बुधवार निमित्त आज आईसोबत जरा खाली संगमेश्वरला चाललो आहे. बुधवारचा आठवडा बाजार असतो आणि खास करून आज आपल्याला सुकी मच्छी घ्यायची आहे. गावाकडे कसं जेव्हा आगोड भरते म्हणजे पावसाला सुरुवात होते. आता काय मे महिना म्हणजे पाऊस सुरूच झाला म्हणायचं. तर पावसाळ्यासाठी खास मच्छी आणली जाते आणि ती मच्छी प्रॉपर सुकवली जाते आणि पावसाळ्यामध्ये मग प्रॉपर मच्छी आणि बाकीचा जो काही बेत असतो तो होत असतो. कारण पावसाळ्यामध्ये कशी ओली मच्छी कमी मिळते. आता चढणीचे मासे वगैरे आपण खाऊ, त्याच्यानंतर मच्छीचं प्रमाण कमी असतं, मग तेव्हा सुकी मच्छी खाल्ली जाते. आणि बाकी काय मग गणपतीनंतर खेकडे मासे परत चालू होतातच. असो, चला म्हणजे आता 10च्या गाडीने आपल्याला संगमेश्वरला जायचं आहे. आई आहे सोबत, तर आईसोबत थोडीफार शॉपिंग होईलच. रात्री थोडाफार पाऊस पडून गेला आहे, म्हणजे शिंपडून गेला आहे. आणि आज पण हवामान खात्याचा SMS आला आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत. काय माहिती, आता बघूया. इकडे आपले फणस तयार होत आहेत आणि पडत आहेत. फणस यावर्षी हा लवकर पिकायला लागला. बस आली फायनली. आज उशीर आहे गाडी. आज उशीर केला हो का? हो उशीर केला हो. उशीर एवढा का केला हो? टायर पंक्चर झाला होता गाडीचा. त्या होय काय? गाडीचं बदलत राहिलेलं. हां टायर वर चढवायला लागतो ना. होय. खालीच काय? तिथे नायरीच्या स्टॉपवर पोस्टाच्या समोर. होय काय? या लवकर. चला गाडी आले. 11:15 वाजले. ही जी गाडी आली ना ती 9:15 वाजता संगमेश्वरवरून सुटते आणि 10:15पर्यंत आपल्या गावी येते. पण आज 11:15 वाजलेत, उशीर झाला आहे. आता 11:15 वाजेपर्यंत ती रिटर्न येईल आणि आपल्याला संगमेश्वरला सोडता 12:30 वाजतील. ॲक्च्युली काहीतरी ते कातुडे गाडीचं काहीतरी टायर पंक्चर झालेलं, मग त्यासाठी हे पण थांबलेलं आहे. त्यामुळे गाडीला उशीर झाला आहे. तर पोचू आपण 12:30पर्यंत. जरी पोचलो ना, रिटर्नची गाडी आहे 2:15 वाजता. तर त्याच्या अगोदर आपल्याला सगळा बाजार करून रिटर्न यावं लागेल. उघडा पूर्ण. आले, सुट्टी पडली. गाडीने आणली तर चला खाले. हाय, बरं यूट्यूब चॅनल चांगले आहेत. थँक्यू. सगळे डाउनलोड करून ठेवले. हो. गावची तिकीट पण आता वाढली. म्हणजे लेडीजची 21 होती ती 25 झाली आणि जेंट्सची 41 होती ती 47 झाली. गाडी आता नायरीमध्ये पूर्ण पॅक होऊन जाईल. गर्दी बघा किती आहे. ही बुधवारची खास गर्दी. नायरीमध्ये पण बुधवार बाजार असतो, पण गर्दी सध्या संगमेश्वरला जास्त असते. इकडे ब्रिजचं काम सुरू आहे संगमेश्वरला. मेच्या अगोदर प्लॅनिंग चाललं आहे त्यांचं, काम पूर्ण होईल असं. पाऊस पडायच्या अगोदर काम झालं पाहिजे, नाहीतर पावसामध्ये हालत खराब होऊन जाईल. काम तर चाललं आहे. हीच गाडी पुढे देवरुखला जाते. तर बाहेर पण गर्दी भरपूर आहे. बुधवार म्हटलं की संगमेश्वर खचाखच भरलेलं असतं एकदम. आणि बाहेर एक गाडी आली आहे, मुंबई खेड रत्नागिरी.
हो गाडी जाऊ द्या ना, त्या गाडी जाऊ द्या ना समोर, ते गाडी जाऊ द्या ना. चला 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 उतरा उतरा चला चला चल आई गेले चल खाली येतो. हो हो सावकाश. चिपळू नगर. आणि इकडे आपली गाडी डायरेक्ट देऊरला जाते, तर इकडे खचाखच गर्दी होती. चला आता डायरेक्ट बाजारातच जाऊया. किती गर्दी आहे? हां गर्दी किती. बऱ्याचशा गाड्या लागल्यात आणि बुधवारचं म्हणजे खतरनाकच. चिपळूण गाड्या लागल्या, रत्नागिरी चिपळूण. या बाजूला इकडे देवरुख गाडी आहे एक. आणि आपलं संगमेश्वर बस स्थानक. गर्दी बघा किती आहे. आज ही गर्दी अशीच राहणार. इकडे रत्नागिरी गाडी आहे, मगाशी आली. चला आता इथून खाली जाऊया. या बाजूला इकडे रत्नागिरी ब्रिज खालून गेलो तर इकडे खालच्या बाजूला मार्केट आहे. इकडे सगळ्या भाज्या वाट्यावर मिळतात. जेव्हा बुधवार बाजार नसतो तेव्हा इकडनंच भाजी खरेदी जास्त होते. आज काय सगळेजण बाजारात जातील. 10वी 12वी पुस्तके उपलब्ध. आता पुस्तकं उपलब्ध व्हायला लागली. पोरांच्या सुट्टी लागली तशी परत पुढच्या वर्षीच्या शाळेची लगबग सुरू झाली. तरी संगमेश्वरचे मुख्य बाजारपेठ आणि हे मार्केट रोजचं मार्केट आणि बाजार पुढे भरतो. दिंगणीकडे जायला जो रोड आहे ना त्या बाजूला बाजार भरतो. बाजार झाला. बाजार घेऊन घरी निघाले बरेच जण, कारण 12:30 वाजलेत. आता आपल्याकडे पण 1 तास आहे. 1 तासामध्ये फिरूया. उशीर झालाच गाडीला बऱ्याच. पहिली शॉपिंग अवनीची. हां अवनीचा बड्डे येतो आहे, त्यासाठी आजीकडून काहीतरी शॉपिंग खास. चला आता मार्केटमध्ये घुसूया आतमध्ये. हे वाटाणे सगळं पावटे वगैरे बांधूनच ठेवतात काय? अच्छा. बटर टोस्ट नंतर घेऊया ना. बटर जाता 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 बटर वगैरे घेऊ. स्टार्टिंगला इकडे मसालेवाले, त्यानंतर घरगुती काय सामान आपलं किचनमधलं हे सगळं असतं. खोबरं कसं आहे आता? 320. सांभा आलो. 300 रुपये खोबरं चाललं आहे. तर या बाजूला राईट बाजूला हा भाजीपाला मार्केट आणि लेफ्ट साईडला कांदे बटाटे लसूण खोबरं हे सगळं इकडे डाव्या बाजूला. इकडे सरळ जो ब्रिज गेला हा डिंगणीचा ब्रिज. हो ताई झालं? होय चल चल. आम्ही आताच आलेलं, गाडी उशीर झाला. हां चल. ते 10 रुपये वाटा. 10 रुपये वाटा. काय घेते सध्या? 10 रुपये वाटा सगळं आहे. आलं मिरची आहे, नंतर इकडे गवार आहे. हां एक बस होय. किती खाणार आपण? 2च द्या वाटे बस होतील. टोमॅटो द्या 1 वाटा. या बाजूला इकडे हा 20 रुपये वाटा. हा मोठा वाटा आहे.
इकडं सगळं आहे भाजी मार्केट, पलीकडं मच्छी मार्केट. काय घेतेस? दाल कसली घे मग. काय काय आईची घरची शॉपिंग, डाळ, त्याच्यानंतर काय कडधान्य वगैरे पाहिजे ते. तिथे भाजी मार्केट आणि याच्या बाजूला इकडे फिश मार्केट. तिथेच कॉर्नरला यांचं एक शॉप आहे. चला पहिलं सुखा मच्छी बाजार बघूया. काय आहे तो? हा 100 रुपये वाटा मसाल्याचा. सुकटा कशी आहे तो? ती 600 रुपये किलो है. 600 रुपये, 400. आणि मांदेली हे 200 रुपये मांदेली. बोंबील 500-600. हे सुकटे कसे आहेत मित्रा? सुकटा 500 रुपये किलो. आणि ते 400. एकदम बारीक आणलेस रे. बारीक ही काय एकदम बारीक आहेत. बोंबील 500 रुपये किलो. 500. सुकटे जाडीवाली नाही आहेत काय? या सुकटे कसे आहेत? 100 हा द्या लावून द्या. किती आहे 100ला? पाव किलो पण नाही आहेत. मी देताय लावून. हा. 500 रुपये किलो आहे ती गाडी सुकट. ओके, पाव किलो. मी देताय तुम्हाला आई त्यावे तेवढाच बोल मला. मी देता इमाना बोल. एकदाच बोल. किती वाटे? 4 का 5? 4 घे. 4 एक वाटा बलकी तुला द्यायलाय फिरी तर घे. 400 वर एक वाटा द्यायला आई. कोलिमचा वाटा एक फ्री देणार आहे. हो आहे ना? एक वाटा फिरी देता. याच्यावर ना या सुकटांवर. किलोभर आहेत काय? कोलिम चांगला कुठला असतो? दाखवतोय पांढरा की लाल? लाल चांगला होय काय? हा लाल चांगला आहे. हा बारीक आहे. हा दारा हम्म. कसा वाटा? वाटा अर्धा किलो 100. या 100 वाटा 100 रुपये वाटा. आणि हे काय आहेत? बांगडे? तो पण 100 रुपये. ते सगळे 200चे आहेत. नाही बांगडे नको मला. चला सुकी मच्छी झाले. आता ओल्या मच्छीकडे जाऊया. हा इकडे या बाजूला इकडे हा पूर्ण सुका मच्छीचा बाजार. हा इकडे हा ब्रिज आहे जो डिंगणीला जातो. गॅस वगैरे भरायला जायचं असेल तर संगमेश्वरवरून हा शॉर्टकट. या बाजूला इकडे सगळी ओली मच्छी. हो मच्छीवाले काय मच्छी आणली वाय? चांगली मच्छी आहे. तांबोशे. आईला बनवताच येणार नाही. बनवता येईल. चांगलं पण ही चांगली मच्छी दे. गेल्याची चांगली काय होती? हां गोल नेला होता का? कसा आहे टोल? कसा आहे? हे टोल 5च रेले. 5च आहेत. 5 नको आहेत मला. एक घे. हां कसा आहे? या घे 300 दे. नाही नाही हो मोठा आहे. मोठा असू दे. हा कुठला मासा आहे का? हा गोबरे गोबरे गोबरे. हे काय आहे? हे सलमान खान आहे. सलमान खान. हे बघ काय सलमान कर? सलमान खान. सलमान खान. सलमान खान. हे ती गावच्यासारखी आहे मच्छी. चांगली आहे ती. नको ते कसे लागेल काय माहिती. काटा नाही बाबा. आता बघलीस का त्या पोरीला दिली? हा खाल्ली नाही कधी ना? खाल्ल्याशिवाय घ्यायची समजा काय? बघूया.
काय ते कुठली तरी मच्छी आहे नवीन, काय माहिती. शूटिंग कर मग टाक परत. टाकून देतो. काय ते खवला वगैरे असतात की वरती? कवळा आहे जावा काढून देता मी. काय घेऊया, खाऊया आता काय 2 दिवस घेऊन पण जाऊ. फ्राय करून न्यायचा. भरपूर खवला आहेत वरती. नाही आहे चोपडी हे बघ चांगली आहे. बारीक कर बाबोट्या. फ्राय करून खाऊ की शिजवून खाऊ? तुला कसा लागेल तसा का, चांगलाच लागेल. चांगलं लागेल ना. शंभरचे बाबा देव. पाहिजे तेवढे खावा. अरे 10-12 आहेत 15 आहेत. 10-12 बांगडे आहेत 100चे. हा 250चा आहे 150चा आहे. कुठला पाहिजे बोल. अच्छा. तांबोशी मासा. उरुपचान बोलतात ओरिजिनल. काय नाव? उरुपचान बोलतात. अच्छा. बारीक कर चालायला. दुपारी फिरल्यावर जरा उसाचा रस प्यायला की बरं वाटतं. इकडे या सगळ्या घरगुती गोष्टी आहेत. परत मच्छी घेतलेली आहे जरा वेगळीच. नाव नाही माहिती, कोणाला माहिती असेल तर सांगा. कसे दिलेत मासे? कसे आहेत? मासा आहे ते 3000 रुपये जोडी आहे. हे 1500ला 2, 1600चं. अच्छा. हे दिलं 600ला 2. 600ला 2 आहेत, छोटे आहेत. चला आता बटर टोस्ट घेऊ आणि मग जाऊया वरती डेपोकडे. कारण गाडी आपली 2 वाजता लागते आणि 2:15 वाजता निघते. का बटर कसे आहेत? 30. टोस्ट पण 30. टोस्ट घेऊ नाही. खारी घे ना 1 किलो. केळी घ्या, आंबे घ्या, चिकू घ्या, संत्रे, सफरचंद. कशा अगरबत्ती हो? 60ला 100ला 2. 100वाल्या द्या 2. चांगला वास आला पाहिजे मस्त घरी. वास म्हणजे 100ला एक आहे ब्राऊन कलर. अच्छा. कुठले दाखवा तरी. तो का ते? नाही हो. तिकडे तिकडे मोगरा द्या. हां 2 द्या. चला चला गाडीला चला पटापट. आंबे घ्या, केळी घ्या, सफरचंद, संत्रे. कडधान्य. लसूण आहे घरी. चाळण कशी आहे? 140. मोठी नाही, छोटी. 70 आहे. 90. गणेश फरसाण पण घेऊन जाऊ. त्या 2 द्या ना. पाव किलो द्या. 2 पाव किलो फरसाण द्या. अजून द्या. पाव किलोची 2 द्या अजून. बस. या बाजूला इकडे कोंबडी गल्ली. तर जेव्हा बुधवारचा बाजार असतो तेव्हा या बाजूला इकडे ताजी मच्छी किंवा नदीतले मासे वगैरे मिळून जातात. आणि खास करून चिकन मटन पाहिजे असेल तर इथेच मिळतं. कोंबडी गल्ली. तर या बाजूला येण्याचं कारण म्हणजे आपल्याला जरा चणे शेंगदाणे घेऊया 50 रुपयाचे. खायला बरे पडतात. 50चे द्या ना. चणे शेंगदाणे मिक्स द्या. शॉपिंग करून परत आता डेपोच्या इथे आलो आहे. हा इकडे डेपो.
तर आपली गाडी आहे 2:15ची, वेळ आहे अजून. चालकेवाडीवरून जी गाडी येते तीच लागेल. इकडे आता आराम करूया थोडा वेळ. आलं काय, शॉपिंग झाली? मी आलो आहे रविवारी. होय, बाजारात आलो. म्हटलं चल जाऊया जरा खाली. कुठं झालं आता, जायचं आहे उद्या. मामाच्या मुलगीचं लग्न आहे ना. होय, परवा. हां, शुक्रवारी, मंगळवारी लग्न ना. इकडे आता नवीन बसस्थानक झाल्यापासून बसायला वगैरे जरा व्यवस्थित केलेलं आहे. पंखे वगैरे ऑन आहेत. पहिल्यांदा सांगायला लागायचे, आज ऑन आहेत. बरं वाटतं जरा. संगमेश्वरवरून दुपारी 1:30 वाजता सुटणारी संगमेश्वर अनधेरी गाडी लागली आहे. खचाखच भरलं आहे. वारोशाने बाजूची सीट पकडले ड्रायव्हरच्या. काय करा, सीट भारी पकडली. वा, सीट भारी पकडली. रविवारी आलो लग्नाला. रविवारी होय, ओढ्यांचं लग्न होतं नाही काय. ओढे ओढे लग्न. बुधवारचं गाडीत जागा मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. खचाखच भरलेल्या गाड्या असतात एकदम. हे आपलं बाजूचं गाव अंधेरी. त्या दिवशी लग्नाला गेलो होतो ना आपण. चला, खचाखच भरलेली गाडी अंधेरी आता निघाली. त्याच्या पाठोपाठ इकडे वेटिंग करते गाडी मुंबई रत्नागिरी, कर्जुवे संगमेश्वर. आमची चालकेवाडीवरून येते, डिंगणी चालकेवाडी, आणि ती गाडी मग आपल्याकडे जाते. सगळेजण वाट बघतात. बुधवारच्या गाड्या उशीर असतात. पब्लिक सगळं बसलं आहे. तांबेडी लागली. कर्जुवेवरून जी गाडी आली ती संगमेश्वर तांबेडी लागले. आमची गाडी आज इथूनच उशिरा निघाली. चालकेवाडीला जी गाडी 12:30ला जाते ती आज 1 वाजता गेले. मग यायला पण उशीर होणार. हे आपलं संगमेश्वर बसस्थानक. बुधवारच्या सगळ्या गाड्या खचाखच असतात. इकडे एक खेड गाडी लागले आणि या बाजूला इकडे ही बोरिवली साखरपा सकाळी निघते गाडी, ती गाडी लागली. आणि पाठीमागून आली ती रत्नागिरी चिपळूण स्लीपर आहे. या बाजूला ही जी गाडी आली आहे ना चालकेवाडी, तर ती गाडी आता लागेल. इथे कॉर्नरला इकडे लावतील वाटतं. आमच्या गाडीला पण तुफान गर्दी असते. म्हणजे भरपूर मध्ये गावं आहेत, त्या कारणाने या गाडीला भरपूर गर्दी असते. हे बघा, ही सर्व माणसं त्याच गाडीला आहेत. एखादी सीट आईसाठी मिळाली तेवढी बस झाली. गाडी आली बघा, चाळकेवाडी संगमेश्वर. चला, हो पूर्ण खाली आहे गाडी. कोण नाही उतरणार कोण नाही आहे. चला फायनली विंडो सीट मिळालं. बरं वाटतंय. आई पण बाजूलाच आहे. आज चांगलं चढायला मिळालं, नाही तर खूप गर्दी भयंकर असते या गाडीला. या बाजूला रत्नागिरी चिपळूण आहे. चला बाय बाय. चला फायनली गाडी निघाली. गाडी एकदम खचाखच भरले.
चला बंदरासनं आलेलो बाबा एकदा. काय गर्दी नाही, गाड्या उशिरा बुधवारच्या तर काय कंटाळा येतो उन्हातून. ऊन भरपूर आहे आणि मला पण तेवढंच आहे. पाऊस रात्रीचा शिंपडून जातो आहे, काल पण शिंपडला पण मोठा नाही आला आहे. पण अचानक असं येईल ना वाट लावून टाकेल. कारण आता काय 2-3 वेळा तरी पाऊस पडला आहे गावाकडे, अवकाळी पाऊस, आणि 1-1 तास पडला आहे चांगला. त्यामुळं पाऊस येईल बहुतेक. गरमी खूप आहे. घरी बरं वाटतं, झाडाखाली बरं वाटतं, पण असं चालताना वगैरे नको वाटतं. तर आता टोपी पण नवीन घेतली आहे कारण उन्हाळ्यात त्याची गरज आहे. चला फायनली घरी आलो आहे. घरी आल्यानंतर आहे ना मटक्यातलं पाणी प्यायलं की मस्त वाटतं. मस्त थंडगार पाणी. आणि खूप कंटाळा आला ॲक्च्युली. काय आलं, बराच वेळ झाला, सकाळी पण गाडी उशिरा गेलेली, आता पण गाडी उशिराच आली. आणि बुधवारचा हा एक मोठा प्रॉब्लेम असतो कारण सगळ्याच गावातनं गाड्या जातात, तर मग थोडं उतरायचं असतं निवांतमध्ये, सामान वगैरे असतं, तर प्रत्येक ठिकाणी उशीर होतो. तर चला मंडळी घरी आलो आहे. ओव्हरऑल एक संगमेश्वर मार्केटचा खास व्हिडिओ होता. बुधवारचा आठवडा बाजार, ओली मच्छी सुकी मच्छी दोन्ही मार्केट असतं. तर चला थोडीफार शॉपिंग वगैरे केलेली आहे, आता घरी आलो आहे. तर तात्पुरच्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.